माझ्याकडे भरपूर डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस आहेत. त्यामध्ये खूप महिलांना मी स्वतः अनुभवते, स्वतः रोज त्या केसेस हाताळते. त्याच्यामुळे मला माहिती आहे की महिलांना पुरुषांकडून म्हणजे त्यांच्या नवऱ्यांकडून खूप त्रास आहे. तो त्रास इतका आहे की ते सोडचिठ्ठी द्यायला तयार आहेत, पण सोडचिठ्ठी दिल्यानंतर आमचं काही डॉक्युमेंट मुलाला मिळेल ही अपेक्षा सोडून दे. मी पाठपुरावा करणार आहे आणि तोपर्यंत करणार आहे जोपर्यंत हे परिपत्रक काढत नाहीत. कारण खूप महत्वाची गोष्ट आहे, सुप्रीम कोर्ट तुम्हाला निर्णय देतं. आज नाही तर 2010 पासून बघायला गेलो तर तेव्हापासून ते निर्णय देत आहे आणि आजही शासन त्याच्यावरती अंमलबजावणी करत नाहीये. म्हणजे किती परवड होती महिलांची. नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राज असरोडकर. मी आता आलो आहे ऍडव्होकेट स्नेहल नेकाळे जाधव यांच्या कार्यालयामध्ये. कल्याण पूर्वेला त्यांचं कार्यालय आहे आणि अलीकडच्याच काळामध्ये स्नेहल यांची एक फेसबुक पोस्ट मीडिया भारतच्या निदर्शनाला आली आणि ह्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी अशी माहिती दिलेली होती की सर्वोच्च न्यायालयाने अलीकडच्या एका आदेशामध्ये आईच्या जातीवरून मुलांना जात दाखला देता येऊ शकतो असा आदेश दिलेला आहे. त्याची माहिती स्नेहल यांनी दिलेली होती. जात प्रमाणपत्र हा आपल्याकडे एका मोठ्या लोकसंख्येची ती आवश्यकता आहे आणि आपल्याकडे ती दिली जाते वडिलांच्या जातीवरून. परंतु वडिलांच्या जातीवरून सुद्धा जात प्रमाणपत्र मिळवणं हे तितकंसं सोपं नाहीये. तो खडतर सगळा मार्ग आहे आणि त्याच्यातून जाऊन लोक ते सगळं मिळवत असतात. सर्वोच्च न्यायालयाने नेमका आता अलीकडच्या काळात काय आदेश दिलेला आहे आणि अशा प्रकारे आईच्या जातीवरून कोणालाही जात प्रमाणपत्र मिळवता येऊ शकतं का, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण ऍडव्होकेट स्नेहल यांच्याशी बोलणार आहोत. तुमचं मीडिया भारतच्या ह्या चर्चेमध्ये स्वागत. स्नेहल, तुमची पोस्ट जी होती ती लक्ष वेधून घेणारी होती. कारण आपल्याकडे ही जनरल प्रॅक्टिस आहे की वडिलांच्याच जातीवरून प्रमाणपत्र दिलं जातं. आपल्याकडे हे म्हटलं जातं की मुली ही आईच्या 9 महिने पोटात असतं आणि सगळे संस्कारांच्या जेव्हा गोष्टी येतात तेव्हा आईने संस्कार केले नसतील, आईने नीट लक्ष दिलं नसेल, असंही आपल्याकडे दावे केले जातात. जात प्रमाणपत्र किंवा इतरही डॉक्युमेंटेशन जे आहे ते वडिलांच्याच याच्यावरून बेसवरून ते केलं जातं. तुम्ही जी पोस्ट मांडलीत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ पण दिला, हे प्रकरण नेमकं काय होतं? हे प्रकरण पॉंडिचेरीचं आहे सर. तिथल्या एका महिलेच्या मुलांबद्दल आहे. कसं झालंय की ती एसटी समाजाची आहे आणि तिचे जे हजबंड आहेत ते तिच्यापेक्षा एक जात वरचे आहेत. म्हणजे द्रविडा समाजाचे आहेत ते. तर कसं झालं की लग्न झाल्यानंतर तिचे हजबंड तिच्याकडेच राहायला होते पहिल्यापासून. मग मुलं तिची जी आहेत ते तिच्याच समाजामध्ये वाढली. त्या मुलांना सगळं सराउंडिंग तिच्याच समाजाचं मिळालं. आणि आला मग शिक्षणाचा प्रश्न. मग शिक्षणाच्या प्रश्नासाठी ती जेव्हा कास्ट सर्टिफिकेट काढायला गेली तर त्या लोकांनी नकार दिला. नकार दिल्यानंतर जेव्हा ती कोर्टात गेली तर खालच्या कोर्टाने अमान्य केलं ते की जसं वंश परंपरेने जसं चालत आलेलं आहे की आपल्या वडिलांचीच जात मुलांना लागली पाहिजे तर ते तसंच चालत राहील. त्यामुळे ती सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आईची जात का नाही लागू शकत. जर मुलं आईच्याच समाजामध्ये त्याच सराउंडिंग मध्ये वाढलेली असतील, लहानाची मोठी त्याच सराउंडिंग मध्ये झालेली असतील तर मग का नाही आईची जात लागायला पाहिजे. मग त्यांनी तो निर्णय दिला की जर असं होत असेल तर मग आईच्या जातीवरती मुलांना सर्टिफिकेट मिळू शकतं. पण आता त्यांनी निर्णय दिलाय, पण आता तो निर्णय अंमलात आणण्याचं काम हे सरकारचं आहे. त्या महिलेला तसं मिळालंय का सर्टिफिकेट, अशी काय माहिती आहे? हो, आता हा निर्णय झाल्यानंतर तिला सर्टिफिकेट मिळालंय. तिला सर्टिफिकेट मिळालेलं आहे. असे जे निकाल आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा काही प्रकरणांमध्ये दिलेले आहेत, इथल्या सुद्धा प्रकरणांमध्ये दिलेले आहेत. परंतु अजून ते शासन निर्णयामध्ये परिवर्तित झालेले आपल्याला दिसत नाहीये. एक असाही संदर्भ आपल्याला मिळतो की 2019 केंद्रीय सामाजिक न्याय विभाग जो आहे तर त्याने सुद्धा आईच्या जातीवरून प्रमाणपत्र द्यायला हरकत नाही असं म्हटलेलं आहे. ते कुठल्या परिस्थितीमध्ये म्हटलेलं आहे नेमकं त्यांचं?
तो सुद्धा सेमच किस्सा आहे. अच्छा. ज्याप्रमाणे जे आता पॉंडिचेरीचं झालेलं आहे तो पण तो गुजरातचा किस्सा आहे आणि तो सेम तसाच किस्सा आहे. अच्छा. त्याच्यावरती सुद्धा त्यांना मिळालेला आहे, म्हणजे निर्णय झालेला आहे, पण त्याच्यावरती अजूनही अंमलबजावणी झालेली नाहीये. अंमलबजावणी झाली. येस येस येस. माझं तरी असं म्हणणं आहे की ज्या वेळेस सुप्रीम कोर्ट निर्णय देतं त्यावरती सरकारने पटकन तो एक प्रकारचा परिपत्रक कायदाच काढायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा आपल्याकडे ॲज वेल ॲज एक प्रकारचा कायदा, म्हणजे त्याचं कायद्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया असते, Yes. पण ॲज वेल ॲज तो कायदा समजला जातो येस आपल्याकडे. येस येस. आणि त्याच्यावरती तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शासनाने परिपत्रक जारी करणं हे गरजेचं होतं, येस. पण तसं आपल्याकडे झालेलं दिसत दिसत नाहीये. नाही. तुम्ही या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया द्याल की शासनाने नेमकं काय भूमिका याच्यामध्ये निभवायला पाहिजे? आणि मुळातच की आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की ते मुलं जी आहेत ती जर आई समजा जर मागास समाजातली असेल, म्हणजे ज्या अनुसूचित जातीमध्ये ज्यांचं एनलिस्टिंग झालेलं आहे, हा. ज्या जातींचं, त्या जातींपैकी कुठल्या जर याचे असेल आणि मुलं जर त्या वातावरणामध्ये जर वाढली असतील तर हे द्यावं असं आहे. सरसकट तसं मिळत नाही नाही मिळत. आपल्याकडे. पण मुळामध्ये जातीचा जो मुद्दा आहे हा जरी सोशली जरी तो कनेक्टेड असला तरी त्याच्या सुद्धा वडिलांच्या जातीचा आधार घेत असताना सुद्धा परिस्थिती हे विचारात नाही घेतली जात कधी. आईच्या वेळेचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा परिस्थिती काय विचारात घेतली गेली असेल? तुम्हाला एक कायदा अभ्यासक म्हणून, एक ऍडव्होकेट म्हणून तुम्ही कसं बघताय? सर, माझ्याकडे भरपूर डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस आहेत. त्यामध्ये खूप महिलांना मी स्वतः अनुभवते, स्वतः रोज त्या केसेस हाताळते. त्याच्यामुळे मला माहिती आहे की महिलांना पुरुषांकडून म्हणजे त्यांच्या नवऱ्यांकडून खूप त्रास आहे. तो त्रास इतका आहे की ते सोडचिठ्ठी द्यायला तयार आहेत, पण सोडचिठ्ठी दिल्यानंतर आमचं काही डॉक्युमेंट मुलाला मिळेल ही अपेक्षा सोडून दे, म्हणजे आम्ही सिग्नेचर देऊ, तिकडेच तुझा मार्ग मोकळा. सेपरेशन झाल्यानंतर सहकार्य कुठल्याही प्रकारचं नाही, कुठल्याही डॉक्युमेंट द्यायचे नाही, रेशन कार्ड द्यायचं नाही, काहीच नाही. आणि मग जातीचं वगैरे असलं तर तोही सपोर्ट करायचा. येस येस येस. कारण आपल्याकडे आमच्या उल्हासनगरला सुद्धा असं एक प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये मुलाचे वडील जे आहेत ते ब्राह्मण आहेत आणि आई जी आहे ती अनुसूचित जातींमधल्या जातीतली आहे. परंतु त्या प्रकरणामध्ये सुद्धा ती मूल जी आहे, म्हणजे वडील त्यांचं सेपरेशन खूप लहान असतानाच झालं. त्यामुळे मुलगी जी आहे ती सुरुवातीपासून लहानाची मोठी आईकडे झालेली आहे. तिथं शाळेमध्ये जे आडनाव लागलेलं आहे ते आईचं लागलेलं आहे. शाळेमध्ये दाखल्यांवरती जात नोंदवली गेली आहे ती आईची नोंदवली गेलेली आहे, परंतु महाराष्ट्र सरकार तिला प्रमाणपत्र देत नाहीये. काय करता येईल अशा प्रकरणांमध्ये? यामध्ये आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये सर, आपल्याला कोर्टातच जावं लागेल, कारण सरकारने परिपत्रक काढलेलं नाहीये. त्याच्यामुळे काय होतं की मग यांना दुजोरा भेटून जातो की अरे नाहीच आहे, आमच्याकडे काय प्रूफ आहे तुमच्याकडे की आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकतो. मग आता जर सामान्य व्यक्ती असेल तर मग ती काय करेल? तिच्याकडे जर काही आर्थिक बळच नसेल तर मग ती काय करेल? मग ते आमच्या सारख्यांकडे येतात, मग आम्हाला त्यांना मदत करावी लागते. माझं असं सरळ सरळ म्हणणं आहे की जर सुप्रीम कोर्ट निर्णय देत आहे ना तर ते तुम्ही ती नियमावली काढा, म्हणजे तुम्हाला ज्या अटी टाकायच्या आहेत ना त्या स्पष्ट करा आणि परिपत्रक तुम्ही लगेच डिस्क्लोज करायला पाहिजे. कारण खूप खूप स्त्रिया वाट बघून आहेत सर. खूप स्त्रियांचं असं आहे की मग आता माझ्या मुलाच्या भविष्याचं काय? आता माझ्याकडे ज्या केसेस आहेत ना त्याच्यातलं मी एक केस तुम्हाला सांगते. मुलगी SC समाजाची आहे, तिचा नवरा ख्रिश्चन समाजाचा आहे आणि त्याने 9 वर्षानंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केलं आणि बायकोला घराबाहेर हकलून दिलं. तिच्या पदरी एक 5 वर्षाचं बाळ आहे. तिने इंग्लिश मीडियम मध्ये म्हणजे त्याच्या समाजातल्या शाळेमध्ये तो मुलगा शाळेत आहे. आता तो शाळेत आहे तर तो त्याचा बाप तिथे जात नाही, कारण आता संबंधच नाही ना, तुझा संबंध नाहीये माझ्यासोबत तर तुझ्या मुलाला पण मी बघणार नाही. म्हणजे डायरेक्ट तुम्ही जन्माला घातलेली मुलं तुम्ही डायरेक्ट टाकून देता. मग त्या बाईने काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्वाची ही गोष्ट की ते चर्चमध्ये ते चर्चवाले सुद्धा तिला उभं करत नाहीत, कारण तू आमच्या समाजाची नाहीयेस. मग त्या बाईने काय करायला पाहिजे? खूप अशा गोष्टी आहेत. आपण बघायला गेलो ना, खूप आतमध्ये खोलवर गेलो ना की आपल्याला कळतं की ती बाई खूप खूप वाईट परिस्थितीतून जात असते. आपल्याला वरतून फक्त दिसत असतं की ती काय फरक पडतो, तिला तिच्या चेहऱ्यावर तर आनंद आहे, नवऱ्यानं सोडून दिले, पण तिलाच माहित की ती काय काय फेस करते. जर सेम कास्टच्या असतील तर काहीच फरक पडत नाही, पण जर
मुलगा उच्चवर्णीय आहे आणि बाई एसटी किंवा एससी समाजाची आहे आणि त्या दोघांमध्ये डिस्प्यूट झालेले आहेत, दोघंही एकत्र नाही आहेत आणि मूल तिच्या सोबत आहे, तिच्या सराउंडिंग मध्ये वाढतंय आणि उद्या जेव्हा त्याला शिक्षणासाठी आपल्याला शाळेत किंवा कॉलेजमध्ये टाकायचंय आणि आपली आर्थिक परिस्थिती नाही आहे तेवढी, तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेटची गरज लागते. आणि तेव्हा जर सरकार आपल्याला मदत करत नसेल तर मग त्या बाईने काय करायचं? एका बाजूला सरकार जे आहे ते आंतरजातीय विवाहांमध्ये प्रोत्साहनपर अनुदान पण देतं. येस. मग अशा वेळेला सरकारने अशा प्रकारचे जे सर्कमटन्सेस आहेत, म्हणजे ज्या पॉसिबिलिटीज निर्माण होऊ शकतात त्या महिलेच्या बाबतीमध्ये, तर त्याचं पाठबळ देणारी यंत्रणा सुद्धा राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने उभी केली पाहिजे. सामाजिक वास्तव जे आहे महिलांच्या बाबतीमधलं, तर ते सामाजिक वास्तव एका सिस्टममध्ये फिट बसेल अशी प्रशासकीय यंत्रणा आपल्याकडे नाहीये. थोडक्यामध्ये मला एक सांगा की तुम्ही ही फेसबुक पोस्ट केलीत की आईच्या दाखल्यावरून ते मिळेल. आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालयाचे सुद्धा या संदर्भातले आदेश आहेत आणि 2019 सामाजिक न्याय विभागाचा GR आहे, 2012ची गुजरात मधली केस आहे. तुम्ही असं काही प्रयत्न करणार आहात का महाराष्ट्र सरकारकडे की शासनाने या संदर्भातला एक स्वयंस्पष्ट असं परिपत्रक, शासन निर्णय असं काही ना काहीतरी जारी करावं, जेणेकरून खालचं जे प्रशासन आहे ते ह्या बाबतीमध्ये समरमावस्थेमध्ये राहणार नाही आणि अशा ज्या महिला आहेत, ज्या परित्यक्त्या असतील, घटस्फोटित असतील किंवा विधवा असतील, तर अशा महिलांची परवड होणार नाही. असं तुमच्या डोक्यात काय आहे का की असं शासनाकडे पाठपुरावा करू? हो सर, मी पाठपुरावा करणार आहे आणि तोपर्यंत करणार आहे जोपर्यंत हे परिपत्रक काढत नाहीत. कारण खूप महत्वाची गोष्ट आहे, सुप्रीम कोर्ट तुम्हाला निर्णय देतं, आज नाही तर 2010 पासून बघायला गेलो तर तेव्हापासून ते निर्णय देत आहे आणि आजही शासन त्याच्यावरती अंमलबजावणी करत नाहीये. म्हणजे किती परवड होती महिलांची. आपण एक घटस्फोटित महिलाचं झालं, पण आता जी बाई विधवा आहे तिला तिच्या सासरच्यांकडून त्रास आहे, तिच्या नवऱ्याचं बॅकअप मिळत नाही, तिच्या नवऱ्याचं कास्ट सर्टिफिकेट आहे पण सासरचं देत नाहीये. मग त्यावेळेस पण त्या विधवा बाईने काय करायला पाहिजे? म्हणजे तुम्ही लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देताय, पण त्या लाडक्या बहिणींना खरंच कुठली गरज आहे त्याचा जर तुम्ही विचारच करत नाही आहात, मग काय करायला पाहिजे? मग आमच्यासारख्यानं उभं राहावं लागतं सर स्त्रियांसाठी. याच्यामध्ये अन्न नागरी पुरवठा जी मंत्रालय आहे, या मंत्रालयाने पूर्वी रेशन कार्डच्या संदर्भामध्ये एक परिपत्रक काढलेलं होतं. म्हणजे अशा महिला ज्या आहेत, एकल महिला आणि ज्या कुटुंबापासून तुटलेल्या आहेत, तर त्यांना जर रेशन कार्ड हवं असेल तर त्यांनी अर्ज केल्यानंतर ते ताबडतोब द्यावं आणि त्यांचं नाव कापण्याची जी प्रक्रिया आहे जुन्या कार्डातून, ती रेशनिंग विभागाने आपल्या स्तरावर करावी. अशा प्रकारचा याच्यापूर्वी 2010चा की काहीतरी असं एक आहे जुनं परिपत्रक आहे. म्हणजे ह्या सुद्धा वेगवेगळ्या विषयांवरती सुद्धा शासनाने वास्तव जे आहे समाजातलं ते लक्षात घेऊन परिपत्रक काढलं पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहात, पाठपुरावा करणार आहात. देशाचं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याच्या पुढे वेगवेगळ्या बाजू येत असतात. सर्वोच्च न्यायालया पुढे सगळ्या बाजू न्यायालय ऐकत असतं आणि त्याच्यामध्ये ह्युमन इंटरेस्टेड जो असतो तो अप्रोच नेहमी न्यायालय ठेवत आलेली आहे. परंतु न्यायालय जेव्हा आदेश देतात तर त्याचं रूपांतरण हे शासन निर्णयांमध्ये, शासनाच्या धोरणांमध्ये, शासन परिपत्रकांमध्ये होणं गरजेचं असतं. तेव्हा त्या निर्णयाचा लाभ जो आहे तो तळागाळापर्यंत पोहोचला जाऊ शकतो. परंतु हे कधी होतं तर नुसतं तुमचं न्यायालय हे मानवी संवेदना असलेलं असून चालत नाही, तर तुमची सरकार, तुमचे लोकप्रतिनिधी सुद्धा तितकीच संवेदना जागृत असलेले असावे लागतात आणि अशा निर्णयांची किती तातडीने आवश्यकता आहे याचं भान लोकप्रतिनिधींना असावं लागतं. आपल्याकडे निदान ॲडव्होकेट स्नेहल निकाळे जाधव यांच्यासारखे वकील आहेत की ज्या आपली वकिली करतायत, प्रोफेशन आहे, जिथे समाजसेवा आहे, जिथे सोशली बॅकअप द्यायचा आहे, तिथे त्या सोशली उभ्या राहत आहेत आणि ह्या निर्णयाची माहिती दिल्यानंतर शासनाकडे याचं परिपत्रकामध्ये रूपांतरण करण्यासाठी त्या पाठपुरावा सुद्धा करणार आहेत. आपले खूप खूप स्नेहल धन्यवाद की तुम्ही माहिती दिलीत आणि तुम्ही या विषयाचा थँक्यू सो मच सर की तुम्ही आलात करणार आहात. आणि मला तुम्हाला ही खात्री सुद्धा इथे मी देईन की मीडिया भारत न्यूज जे आहे ते कायद्याने बघा लोक चळवळीचं लोकमाध्यम आहे. त्यामुळे ह्या तुमच्या पुढच्या सगळ्या लढाईमध्ये, संघर्षामध्ये, पाठपुराव्यामध्ये कायद्याने बघा लोक चळवळ सुद्धा तुमच्या सोबत. धन्यवाद सर, धन्यवाद.